नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच जणांनी कमेंट केले आणि सांगितलं की सर घोरण्याच्या समस्येविषयी आम्हाला माहिती द्या आणि साधा उपाय सांगा। तर आज आपण घोरणे ही समस्या बंद करण्यासाठी अतिशय सोपा आणि सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून अतिशय सोपा असा आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत। हा एक उष्णतेचा विकार आहे आणि उष्णतेमुळे घशाला सूज येते, घशातील पडजिभेला सूज येते। पडजीभ ही जिभेच्या मागच्या बाजूला आणि वरच्या बाजूने लोंबणारी ही 4 ते 5 मिलीमीटर जाडीची व लांबी सुमारे याची 2 सेंटीमीटर अशी असते आणि खालच्या बाजूला ही टोकदार असते। अशी साधारणतः त्रिकोणी आकाराची ही स्नायूंची बनलेली आपली पडजीभ असते। तिच्या लोंबणाऱ्या टोकाला जर सूज आली पडजिभेच्या आणि त्यामुळे तिची लांबी काय होते, थोडीशी वाढते आणि मग झोपेमध्ये तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा त्या श्वास मार्गामध्ये ती अडथळा निर्माण करते आणि त्यामुळे तुम्ही उच्छ्वास ज्या वेळेस घेता म्हणजे श्वास ज्या वेळेस सोडता त्यावेळेस ती कंपन पावते आणि मग त्यामुळे आवाज होतो एक, आणि त्यालाच आपण घोरणे असं म्हणतो। आपण घोरतोय हे आपल्याला समजत नाही, पण घरामधल्या इतर माणसांना त्याचा मात्र खूप त्रास होतो। कुटुंबियाकडून आपल्याला विषयी तक्रारी सुरू होतात आणि यावर वेळीच उपचार करणं फार महत्वाचं असतं आणि यासाठी अतिशय साधा असा उपाय आपण आज पाहणार आहोत। तुम्हाला हा उपाय 7 दिवस करायचा आहे। तुम्हाला हे जे दिसतंय ही सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणारी हळद आहे आणि याने आपण घोरणं हे बंद करू शकतो। तर काय करायचं आहे, जी ही हळद आहे ही हळद छोटीशी अशी थोडीशी हळद आपल्या अंगठ्यावर घ्यायची आहे आणि तोंड उघडून अंगठा जो आहे तो आपला पडजिभेवर नेऊन पडजीभ आपली ही दाबायची आहे। पडजिभेवर ही हळद आपली अशी दाबायची आहे आणि जो पाणी गळेल आपल्या पडजिभेवरून ते थुकून द्यायचं आहे। तर ही जी हळद आहे ही जंतुनाशक आणि सूजनाशक आहे, त्यामुळे तुमच्या पडजिभेला जी आलेली सूज आहे ती कमी होऊन जाते आणि तुमचा घोरण्याची जी समस्या आहे ती कमी होऊन जाते। तर हा 1 दिवस उपाय करायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि ते शुद्ध गाईचं तूप तुमच्या नाकामध्ये टाकायचं आहे। एक थेंब दोन्ही नाकामध्ये टाकायचं आहे। 5 मिनिटं त्या स्थितीमध्ये राहायचं आहे आणि नंतर मग तुम्ही झोपताना एका अंगावर झोपायचं आहे, डाव्या अंगावर सहसा तुम्ही झोपायचं आहे। त्यामुळे तुमचा जो घोरण्याचा त्रास आहे तो पूर्णपणे कमी होऊन जाईल। 1 दिवस हळदीचा उपाय करायचा आहे आणि 1 दिवस तुपाचा उपाय करायचा आहे। असं आलटून पालटून 7 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। असं जर तुम्ही केलं 7 दिवस तर तुमची घोरण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे बंद होऊन जाईल आणि 6 महिन्यातून एकदा अशा प्रकारे वर्षातून 2दा हा उपाय करायचा आहे। तुमचं वजन जर जास्त असेल तर ही सूज कायम राहते आणि मग तुम्हाला घोरण्याची समस्या ही राहत असते। तर ही सूज 6 महिन्यापर्यंत तुम्ही घालवू शकता। त्यानंतर पुन्हा 6 महिने तुम्ही असा उपाय करायचा आहे। तुमची घोरण्याची समस्या जी आहे ती पूर्णपणे बंद होऊन जाईल, तुम्ही अजिबात घोरणार नाही। तर हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।